नमस्कार मित्रांनो, तर मी पर्यटनवीर मी तुमच्यासाठी एक अनोखा असा एक सफर घेऊन आलोय। त्यामध्ये आमचा असा अचानक भयानक असा प्लॅन झालाय। तर त्यासोबत नेहमी माझ्यासोबत असणारे हे दोन मित्र, हा म्हणजे आमचा विकी जो तुम्हाला माहिती आहे सोबत असतो, आणि हा आना, आणि अजून एक नवीन आमच्यासोबत जॉईन झालाय वैशू म्हणजे वैष्णव नाव आहे, त्यासोबत आमच्यासोबत जॉईन असतो नेहमी। आता ह्या पुढे पण जेवढे पण ट्रेक सफर होतील तुम्ही पण असंच आमच्यासोबत जॉईन होऊ शकता, हे करू शकता। आणि हा आमचा प्लॅन अचानक भयानक झालाय। भावाचा हा प्लॅन होता, एक कॉल केला, म्हटलं भावा जायचं का, लगेच गाडी काढली, लगेच ना आम्ही निघालो। तर आता आम्ही चाललोय कुंडमळा या ठिकाणी। तर तुम्हाला आता सोबत घेऊन जातो, तुम्ही पण आमच्या सोबत या आणि सोबत राहा। आता पुढे गेलो जसं जसं आम्ही सफरमध्ये एन्जॉय करू ते तुम्हाला सगळं व्हिडिओज मार्फत दाखवू, असंच जॉईन राहा सोबत। अशा प्रकारे आम्ही आमचा सफर चालू केलाय। आमच्यासोबत माझा ड्रायव्हर आहे, म्हणजे आमचाच मित्र विकी भाऊ। कुठे नाही आता आम्हाला, आता आम्ही कुंडमळ्याला चाललेलो जाणार पण आहे, आणि तिकडून दुसरीकडे कुठे जाऊ शकतो। दिसतोय ना तुम्हाला आमचा भाऊ, थांबा दिसेल। पण भावाचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे की भावाची आम्ही एवढी मस्करी करतो, मजा करतो, पण कधी राबवत नाही आमचा भाऊ। तर खूप सुंदर असं नेतृत्व आहे आमच्या भावाचं, मैत्रीच्या नात्यामध्ये। कधी आम्ही त्याला 24 तासात कधी पण फोन करू दे, भाऊ पहिला फोन मध्ये हजर असतो। त्यासाठी धन्यवाद मित्रा। क्या बढ़िया था गुरु। चला मंडळी, असंच आम्ही एन्जॉय करत करत तुम्हाला सफर आम्ही तुम्हाला दाखवतो। नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर। तर आता आमच्या डेस्टिनी पॉईंटवर आम्ही पोहोचलेलो आहे। तर पोहोचल्यानंतर ह्या ठिकाणी आता आम्ही जस्ट आलोय। तर ह्या ठिकाणी आम्हाला एक ताई भेटला, जिथं स्टार्टिंग पॉईंटला आम्हाला इथं पेरू विकतात वगैरे। तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की जाताना पेरू वगैरे आवडीने घ्या। तर तुम्हाला इथं जे लोक कशासाठी येतात ते तर तुम्हाला माहिती आहे, रीलच्या व्हिडिओ बघून येतात इथं, पण खास करून इथली जी माहिती आहे ती तुम्हाला आता ताई सांगणार। तुम्ही ऐका, ताई सांगा तुम्ही तर। जी देवी आहे तिचं नाव कुंडदेवी आहे। ती देवी स्वयंभू आहे, ती हळू येते। देवी जी आहे ना ती हळूहळू वर यायला लागली आहे। आता कमरेपर्यंत आली आहे। अजून काही दिवसांनी पूर्ण देवी सगळ्यांना पाहायला भेटेल। म्हणजे पावसात भरलं, पाणी बिणी भरल्यानंतर पूर्ण देवी मंदिर भिजून जाते, पूर्ण मंदिर बंद होते, देवी पाण्यातच असते इतके दिवस। तर धन्यवाद। तर ताईने आपल्याला इथली माहिती थोडीफार सांगितलेली आहे। आणि हा जो पूल बांधलाय तो किती वर्षापासून आहे? तो ब्रिटिशांच्या काळात। ब्रिटिशचा हा जो तुम्हाला पूल दाखवला तो पूल आहे ब्रिटिशां काळापासून। किती नशिबानेच बघ विकी, ब्रिटिशकालीन ब्रिजवर तुला चालायला भेटते। आपण ब्रिटिश नाही, हा नेग्रो वाटतोय पण। बघा सुंदर असा कुंडमळ्याचा व्ह्यू। फायनली कुंडमळा म्हणजे श्री कुंडदेवी माता मंदिर या ठिकाणी आम्ही पोहोचलो बाबा। तर अजून एक व्ह्यू तुम्हाला पुढच्या ठिकाणी दाखवतो। बघा सगळी मंडळी कशी आली, तिथं सगळी फुल धुमाकूळ घालतात पाण्यामध्ये बघा। बघून आला का? जेवढं शेवळ आहे ना चालू तरी करणार पडायचे। आता विके आमचा एवढा गोर आहे, पानं पुरून अजून गोरा होणार आहे। नाद करते
तर अशा प्रकारे इंद्रायणी नदीमध्ये आम्ही आलो, जिथं कुंडमाळा या ठिकाणी फेमस आहे वातावरण. माता म्हणजे आम्ही आता डायरेक्ट मधल्या स्पॉटवर थांबलोय. तिथे रील्स बनवतात ना, तिथे गाड्या बिड्या पळवतात. आणि हे समोर आहे. जो रील्स मध्ये दाखवला जातो, आम्ही आता डायरेक्ट मध्ये रील्स मध्ये जो दाखवला जातो तो ठिकाण आपण डायरेक्ट तिथे ठेवलाय. तर नमस्कार मंडळी. तर या ठिकाणी जेव्हा पण तुम्ही पाण्यामध्ये उतराल तेव्हा स्वतःची काळजी घ्या. पहिली गोष्ट म्हणजे खूप शेवाळ आहे पाण्यामध्ये मध्ये, जिथं आता हे लोक रील बघून या स्पॉटवरनं चालत येतात. पण चालत येताना नेहमी स्वतःची काळजी घ्या, कारण की पाय सटकला की डायरेक्ट खाली दरीमध्ये जायचं शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन या आणि स्वतः सोबत नीट व्यवस्थित आले तर सोबत व्हा. आणि नेहमी सोबत येताना असे 4 मित्र चांगले घेऊन या, सोबत आहे. हा एक स्विमर आहे, आपण स्विमर आहे, त्याच्यामुळे पाण्याच्या ठिकाणी आलं म्हणून खास आम्ही डोकं विचार लावून बरोबर या भावाने म्हटलं की आपल्याला जायचं, जरी मेलो तरी काही टेन्शन नाही, म्हणणार तर नाही, पण तुम्ही म्हणून वाचवणारा हा आमचा भाव, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. म्हणून आम्ही ह्याच्या भरोश्यावर आम्ही या मधल्या स्पॉटवर आलोय. बघा स्पॉट. आणि हे आपलं मागं मंदिर आहे. थांबा आता कोसळत्या वाऱ्याचा व्हिडिओ बनवतो. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही या ठिकाणी थांबलोय. तर बघा किती एन्जॉय करतात या ठिकाणी सगळेजण येऊन. पण जेव्हा पण तुम्ही इथं येऊन एन्जॉय कराल तर स्वतःची पहिली काळजी घ्या. तर एकदम गावरान फिलिंग देतो. पोरं बघा कशी एकदम ठिकाणा करतात. युट्यूबर नाही तर कुठला काय असू ते कसं झाले, आम्ही त्याला बॅग आणायला लावली तर भावाची आता रागवला आमचा भाऊ, त्याचे फोटो नाही काढले. पण फोटो काढून काय फायदा आहे का? बघा तुम्हीच व्हिडिओ मध्ये बघा किती कॉन्फिडन्स असावं आयुष्य, तर असं असावं भावाचं. तोंड बघून फोन करणार नाही, पैसा बघणार पाहिजे. आणि बात तो सही है. मंडळी आता सुंदर असा एक व्हिडिओ काढतोय. आपला भाऊ भरतीची प्रॅक्टिस करतोय. असं आहे ॲप्स नाही आले त्याला अजून, प्रॅक्टिस करून येत. तर त्या आता एक व्हिडिओ शूट करतोय तो बघा, आता दाखवतो तुम्हाला. खूप सारा एन्जॉय केला आम्ही, फिरले, फोटोशूट वगैरे सगळं झालं आमचं.
तर ह्या ठिकाणी येताना म्हणजे आपल्या ही इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीमध्ये खूप सारं तुम्ही फोटोशूट वगैरे खूप सुंदर असं करू शकता. तर पुण्यापासून 30 किलोमीटर आणि मुंबईपासून 90 किलोमीटर एवढं अंतर आहे. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. खूप सुंदर असे ठिकाणी आहेत. खूप सारं फोटोशूट वगैरे करायला पण खूप सुंदर स्पॉट आहे. आता पाऊस नाही आहे तर तुम्ही पावसाच्या ठिकाणी तर सगळं नॉर्मल पाणी तर तुम्ही येऊ शकता. आणि पावसाच्या टायमाला सध्या भरून जाईल. तर हे जे दृश्य आहे ते तुम्हाला बघायला भेटणार नाही. तुम्ही नक्की विजिट करा. नमस्कार मंडळी, आमच्या ठिकाणी आम्ही तर चाललो आहे. ह्या साईडला आहे वॉटरफॉल. या साईडला आम्हाला दाखवतो. मंडळी बसलीत सगळी मासे पकडायला. नमस्कार मंडळी, मी पर्यटनवीर. मी अशा प्रकारे आपला सगळा जो कुंडमेळा या ठिकाणाचा आपला जो प्रवास होता तो आता या प्रमाणे संपलेला आहे आणि खूप एन्जॉय केला. खूप फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे. तर आम्ही असे 4 मित्र आम्ही आलो होतो. तर असेच खूप सारे आम्ही प्रवास घेऊन येतो. तुम्ही पण आमच्यासोबत असेच जॉईन राहा आणि असंच सोबत आम्हाला राहा आणि असं तुमचं प्रेम वगैरे द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहिती आहे, पर्यटनवीर 02. चला तुम्हाला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय मंडळी.